नमस्कार मंडळी. खुश आहात ना? समाधानी राहा म्हणजे खुश राहाल. आज बालकथा मालिकेत पुढचा जो गोष्टीचा भाग आहे त्या प्रकरणाचं नाव आहे सर्कशीतला सहभाग. सुखी सर्कशीमध्ये भाग घेतो. कसं बघूया. सुखीच्या घरापासून अंदाजे 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर एक मार्केट आहे. आता सुखी मोठा झालाय त्यामुळे त्याला हिशोब करता येतो, तर बाहेरच्या व्यवहाराची ओळख व्हावी म्हणून आई अधेमध्ये त्याला खरेदीचं काम करायला सांगते आणि सुखी देखील आनंदात ते काम करतो. आता सुखी काय करतो, काय म्हणतोय ते बघा. मला आईची कामं करायला खूप आवडतं, कारण त्यामुळे दुकानात आलेल्या नव्या नव्या वस्तू मला दिसतात. सुपर मार्केटकडे जाताना नाल्यावरचा पूल ओलांडावा लागतो. पुलाच्या उजव्या अंगाला एक खेळाचं मोठं मैदान आहे आणि तोच रस्ता पुढे सुपर मार्केटकडे जातो. या मैदानावर सध्या मोठा तंबू लागला होता. घोडे, माकडे, हत्ती, कुत्र, पक्षी असे काही काही तंबू मध्ये बाहेरून दिसत होते आणि ही एक लहानशी सर्कस होती आलेली आणि आम्हा सर्व मुलांना त्याचं खूप आकर्षण होतं. आमच्या बाबांनी प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला ही सर्कस बघायला मी नेईल बरं का एकदा. पण एकदा झालं असं की आईने त्याला सांगितलं टोमॅटो, बासुंदी आणि कोथिंबीर मिरची अशा काही वस्तू विकत घेऊन ये. तर मी सुपर मार्केटमध्ये गेलो. तिथे मी 1.5 किलो टोमॅटो, अर्धा किलो बासुंदी, कोथिंबीर मिरची असं विकत घेतलं. तेवढ्यात मला येताना आमच्या जुन्या शेजारी, आमचं घर आधी दुसरीकडे होतं, तर तिथल्या ज्या शेजारी होत्या मारिया मावशी त्या भेटल्या. मारिया मावशी खूप प्रेमळ आहेत. मला नेहमी काही ना काही त्या नेहमी भेटवस्तू द्यायच्या. त्यांना बघून मला इतका आनंद झाला. मी त्यांना नमस्कार केला. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, त्यांनी मला ओळखलंच नाही. मी त्यांना म्हटलं मारिया मावशी मला ओळखलं नाही तुम्ही? ते असे डोळे करून माझ्याकडे बघत म्हणाल्या कोण रे तू? म्हटलं मावशी मी सुखी. त्यांनी माझ्याकडे बघत म्हटलं बाप रे सुखी, अरे थोड्याच दिवसात तू किती मोठा दिसायला लागला आणि काय तुझ्या हातात पिशवी दिसते. हो, मी आईने सांगितलेल्या वस्तू आणायला गेलो होतो. बाप रे, खरेदीसाठी तू एकटा जायला लागलास? काळ किती भराभरा पालटतो नाही? आता तू बघता बघता केवढा मोठा दिसायला लागला. हो हो मावशी, मी ना आता 9 वर्षाचा होईल. आता बाहेर खरेदीला जातो, यात नवल काय आहे? तर त्या मला म्हणाल्या बरं बरं, आईला सांग बरं का मी घरी बोलवलंय ते, आणि चलतो का, ही सर्कस लागली आहे ती बघायला. माझा ना भाऊ त्याच्यामध्ये आहे, त्याला मी भेटायला जाते. विक्टर त्याचं नाव. मी त्याच्याशी बोलेन, तोपर्यंत तू सर्कस मध्ये जे दिसतं ते बघ, चालेल? मावशी हे काय विचारतेस, मी तर धावत येणार, नाचत येणार तुझ्या बरोबर. चल चल लवकर जाऊया. असं म्हणून मी तिच्या बरोबर जाऊ लागलो. सुरुवातीच्या काही लाकडी पायऱ्या चढून आम्ही आत शिरलो. मारिया मावशी दारावरच्या तिकीट तपासणाऱ्या बाईकडे गेली आणि म्हणाली की मी माझा भाऊ विक्टरला भेटायला आलेली आहे, सोबत माझा भाचा आहे, याला जरा आत बसू दे, मी विक्टरशी बोलते तोवर. ती बाई हसली. तिला बहुतेक ती मारिया मावशी माहित होती. त्या बाईने मला लगेच आत सोडले. माझ्या पाठोपाठ मारिया मावशी आणि ती तपासनीस आत आल्या. आज जरासा मंद उजेड असला तरी तीव्र प्रकाशात विदूषकाच्या करामती चालू होत्या. ते बघून मला एकदम उत्साह वाटायला लागला. मला मावशीने पहिल्या रांगेत बसवलं. मला उत्सुकता वाटू लागली. मोठ्या चेंडूवरून बँडच्या तालावर चालणारी रुपेरी झगा घातलेली ती मुलगी आता मला बघायला मिळणार होती. आम्हा सर्व मित्रांमध्ये त्या प्रयोगाची खूप चर्चा होत होती. तसा मोठा चेंडू मिळाला तर मी ते सहज करीन असं मी मित्रांना सांगितलं होतं. पण त्याआधी मला नीट बघायला हवं होतं ना. मी ज्या खुर्चीत बसलो होतो त्या माझ्या खुर्चीच्या शेजारच्या खुर्चीत माझ्याच वयाचा एक मुलगा बसला होता. त्याच्या अंगात पण माझ्यासारखा शाळेचा गणवेश होता. मी उशिरा आलो आणि पाहण्यात अडथळा आला म्हणून त्याने माझ्याकडे रागाने पाहिलं, पण मी लक्ष दिलं नाही. आता रिंगणामध्ये कार्यक्रम चालू झाला तो मी बघू लागलो. डोक्यावर भली मोठी टोपी घातलेल्या एका माणसाच्या हातात 1/2 मीटर लांब एक सुई होती. त्या जाडजूड सुईच्या निढ्याला जाड दोरी होती. त्या कलावंताने एका मुलीच्या पोटातून ती सुई आरपार खुपसून पाठीकडून बाहेर काढली. तरी ती मुलगी हसतच होती. दुसऱ्या मुलीच्या पोटातून सुई खुपसून पाठीकडून दोर काढून त्याने दोन्ही मुलींना घट्ट बांधलं. जणू काही झालंच नाही अशा त्या हसत होत्या. काय कमाल ना. मी म्हणालो त्या किंचाळत कशा नाही, सहन कशा करत आहेत.
माझ्या शेजारच्या मुलांनी ते ऐकलं आणि म्हणाला, किंचाळायचं कशाला, त्यांना दुखतच नाही. मी म्हणालो, तुला केलं असतं म्हणजे कळलं असतं, तसा ठणाणा कोकलला असतास, कल्पना येईल तुला. तो हसायला लागला. माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या माणसासारखा मला म्हणाला, अरे पहिल्यांदा मला वाटलं तू आमच्यातलाच मुलगा आहे सर्कशीतला, म्हणून मारिया मावशीने तुला इथे बसवलंय, पण तू सर्कशीतला नाहीस. मी म्हणालो, त्यांनी काय फरक पडला, सर्कस मधला म्हणजे काय वेगळे शिंग असतात होय, आमच्यामध्ये जे तुमच्यात आहे तेच आहे, तुम्ही काही वेगळे नाहीये. तो म्हणाला, अरे आम्ही वेगळं असतो. वेगळे म्हणजे काय, शिंग आहे का तुमच्या डोक्यावर? अरे तसं नाही, आम्ही जास्त चपळ, ताकदवान, कुशल, रुबाबदार असतो, तो म्हणाला. मला असा संताप आला ना, म्हटलं उगाच भाव खाऊ नकोस, इतर काही लोक तुझ्यापेक्षा कमी नाहीत. तो ओठाच्या कोपऱ्यातून धूर्त हसला, अगदी कपटी. मला त्यावेळी काही कळलं नाही की तो माझ्याशी कपट खेळतोय. कुचेष्टेने माझ्याकडे बघत तो म्हणाला, बरं बरं, कार्यक्रम बघ, खोगीरा विना घोड्यावर बसलेली मुलगी. खरोखरच बँडवर मोठ्या जलद संगीत वाचू लागलं आणि रिंगणात भरा मोठा पांढरा शुभ्र घोडा दौडत आला. घोड्याच्या पाठीवर एक बाई उभी होती. घोडा रिंगणात धावत होता. तिने उभ्या उभ्या वेगवेगळ्या कसरती सुरू केल्या. एका पायावर उभं राहून दोन्ही हात पसरून मग दोरीवरच्या उड्या मारल्याप्रमाणे केलं आणि तेवढ्यात एक काळे कपडे घातलेला माणूस फाड फाड आवाज करत चाबूक फडकवत घोड्याला पळवत ठेवत होता हे दिसलं. मला काही हे कसरतीचं काम विशेष वाटलं नाही, कंटाळाच आला. एवढ्यात पोटभर उड्या मारून ती बाई पडद्यामागे गेली. घोडा एकटाच फिरत होता टबडक टबडक. एवढ्यात विदूषक आला. माझ्या शेजारी बसलेल्या मुलाने मला विचारलं, तू हा कार्यक्रम यापूर्वी पाहिलायस का? म्हटलं नाही, पहिल्यांदाच बघतोय. तर तो म्हणाला, मग इथे माझ्या जागेवरून बसून बघ, इथून जास्त छान दिसेल. आणि खरंच माझ्यासमोर एक खांब येत होता, तर मी लगेच त्याच्या जागेवर बसलो, तो माझ्या जागेवर गेला. आता तो विदूषक खूप करामती दाखवेल ना बघ. तर मुलाच्या उदारपणावर मी एकदम खुश झालो. विदूषकाच्या गमती सुरू झाल्या. चाबूकवाल्या माणसाला तो म्हणाला, सर अलेक्झांडर, मी या घोड्यावर बसू का? चाबूकवाला म्हणाला, बसा बसा, जरूर बसा. विदूषकाने नाना प्रकारे घोड्यावर चढण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रत्येक वेळी अपयशी ठरला. असं हसायला येत होतं ना. शेवटी त्याने म्हटलं, मदत करा मला या घोड्यावर बसायला. तर एक मदतनीस पुढे आला. त्याच्या सह्यावर घोड्यावर बसताना विदूषकाचे तोंड घोड्याच्या शेपटीकडे झाले आणि पाठ घोड्याच्या तोंडाकडे. त्यांनी शेपूट पकडली. सगळे खो खो हसायला लागले. चाबूकवाला म्हणाला, अरे विदूषका, तू उलटा बसलाय, चुकीचे आहे. तो विदूषक म्हणाला, चुकीचं म्हणजे मला कोणत्या दिशेने जायचंय त्या दिशेने मी बसणार की नाही. लोक पुन्हा हसले. चाबूकवाल्याने घोड्याचे डोके थपटले आणि म्हटले, अरे जिकडे डोके घोड्याचे तिकडेच तो जाईल की नाही, चल वळ. तर विदूषक म्हणाला, पण दाढी इकडे आहे ना. तर मदतनीसांनी सांगितलं, अहो ही दाढी नाही, ही शेपूट आहे. आणि विदूषकाच्या कमरेच्या पट्ट्याला पकडलं आणि तंबूच्या घुमटाकडून आणलेली दोरी अडकवली आणि दुसरं टोक चाबूकवाल्याने आपल्या हातात धरले आणि तो म्हणाला, बँडवाले चलो. असं करून त्यांनी विदूषकाचं तोंड घोड्याच्या डोक्याकडे गेलं. आता घोडा धावायला लागला. विदूषक एकदा इकडे तर एकदा तिकडे तोल जाऊन पडता पडता वाचला. एकदा तर तो अगदी घोड्याच्या शेपटीजवळ घसरला. आता आणि ओरडायला लागला, वाचवा वाचवा, घोडा संपतोय. कसलं काय. आणि घोडा धावत एवढ्यात पडद्यामागे गेला आणि विदूषक खाली पडणारच होता. तो चाबूकवाल्याने त्याच्या कमरेचा दोर ओढला. त्यामुळे तो विदूषक अधांतरी लोंबकळत गोल गोल फिरू लागला. सगळ्यांची हसून हसून मुरकुंडी वळली. मी शेजारच्या मुलाला आता हसून हसून कोसळणार असे सांगायला वळलो तर काय, तो मुलगा नाहीसाच झाला होता. एव्हाना विदूषक हवेत पोहल्याप्रमाणे हातवारे करत होता. त्याला खाली सोडण्यात आलं, पण जेमतेम पाय त्याचे जमिनीवर आले आणि पुन्हा ती दोरी ओढल्या गेली आणि तो पुन्हा हवेत उडाला. आता झोपाळ्याप्रमाणे तो लटकायला लागला. सारे लोक पोट धरधरून हसत होते. उडत असताना तर त्याची विजार पूर्ण सुटायच्या बेतात होती. मला वाटलं आता मी इतकं हसून हसून गुदमरून मरणार. तेवढ्यात विदूषक पुन्हा जमिनीवर उतरला. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि डोळा मारला चक्क. हो, मी सुद्धा त्याला उलट डोळा मारला. त्यात काय विशेष, मला डोळा मारता येतो. आणि विदूषक एवढा छान डोळा मारतोय तर मी दाखवायचं नाही. त्या विदूषकाने स्वतःचे दोन्ही हात चोळले आणि जी धावायला सुरुवात केली.
आणि लटकत लटकत तो चक्क माझ्यापाशी आला आणि त्यांनी माझ्या बाखोटीला धरले. तेवढ्या चाबूकवाल्याने जोरात दोरीला हिसका दिला. आता काय, मी त्या विदूषकाच्या काखेत आणि तो विदूषक वर वर तरंगायला लागला, वर वर जायला लागला, त्याच्याबरोबर मी देखील वर वर. मला तर खालची माणसं अजिबात दिसत नव्हती, ती माणसं हसत होती. मला फक्त काळे पांढरे पट्टे दिसत होते, सगळ्या माणसांचे काळे डोके. आम्ही वेगात हवेमध्ये गिरक्या घेत होतो. जेव्हा आम्ही बँड जवळून उडालो तेव्हा आता मी डोळे घट्ट बंद केले. मला वाटायला लागलं मी आता या बँडवरच आपटेन. आणि मी जोरात ओरडलो, आई ग. माझ्या खालून खूप हशा उसळला. विदूषकाने माझी नक्कल करत म्हटलं, आई ग. दरम्यान आम्ही हवेत गिरक्या घेत होतो. त्याची मला हळूहळू सवय होऊ लागली. तेवढ्यात माझी टोमॅटोची कागदी पिशवी फाटली आणि तिच्यातले ते 1.5 किलो टोमॅटो पडायला लागले, एक 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 बॉम्ब पडल्यासारखे. ते लोकांच्या अंगावर पडायला लागले. खाली झालेल्या गोंधळाचे वर्णनच करता येत नव्हतं. आता सगळे टोमॅटो नाहीसे झाले. आई मला नक्की खूप रागवणार होती. एवढाच विदूषक भोवऱ्यासारखा गरा 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 हवेत फिरू लागला आणि त्याच्याबरोबर त्याच्या काखेतला मीही फिरायला लागलो. त्यांनी असं करायला नको होतं, कारण मी घाबरलो आणि लाथा झाडत त्याला ओरबडू लागलो, रडायला लागलो आणि म्हणालो, सोडा सोडा मला सोडा. तो म्हणाला, तोल्या तुला काय झालं, आपण हे रोज नाही का करत. मी म्हटलं, कोण तोल्या, मी सुखी आहे सुखी, सोडा मला. इतक्यात काय झालं, मला घुसमटत होतं. तेवढ्यात माझ्या हातातली ती बासुंदीचा डबा खाली पडला. ती बासुंदी अशी फवाऱ्यासारखी निघायला लागली त्याच्यातनं. आता अजून मी किंचाळलो. सगळी सर्कस शीतले सगळे लोक माझ्याकडे बघू लागले. मात्र चाबूकवाला आमच्याकडे बघून गालातल्या गालात हसला. तरी त्या क्षणी त्याच्या टकलावर त्या बासुंदीतल्या हे पडला, गर पडला. आता तो एकदम किंचाळला. हे मला माहीतच होतं असं होणार म्हणून. पण मी त्या विदूषकाला म्हटलं, मला खाली उतरवा, मला चक्कर यायला लागली, मला आता उलटी येते. याबरोबर विदूषक खाली जरा आल्याबरोबर त्यांनी पटकन मला जमिनीवर सोडलं. विदूषकाने सोडल्याबरोबर का कुणास ठाऊक सगळा जोर एकवटून बळानिशी मी त्याच्यापासून दूर पळालो. पण कुठे जावं ते मला कळेना आणि डोके गरगरल्याप्रमाणे मला चक्कर देखील येत होती. शेवटी मी खांबापाशी गेलो आणि त्याच्यावर डोकं टेकलं. शेवटी दारापाशी कोपऱ्यामध्ये मारिया मावशी उभी होती आणि आमच्या शेजारच्या मंदा मावशी दोघी मला दिसल्या. त्यांचे चेहरे पांढरे फटाक पडले होते. मी धावत त्यांच्यापाशी गेलो. सर्व माणसं वेड्यासारखे टाळ्या पिटत होते. मंदा मावशी म्हणाली, देवाची कृपा रे बाबा, धडधाकट परतलास, चल घरी. मी म्हणालो, पण टोमॅटोचं काय, आई ओरडेल, बासुंदी पण पडली. मारिया मावशी म्हणाली, बरं चल मी घेऊन देते. मारिया मावशीनी माझा हात धरला. तिघेही आम्ही अंधाऱ्या कॉरिडॉर मधून बाहेर निघालो. तोच एका खांबापाशी मला तो माझ्या शेजारी बसलेला मुलगा दिसला. मारिया मावशी त्याला म्हणाली, तोल्या तू कुठे होतास. मुलगा काहीच बोलला नाही. मी त्याला म्हणालो, अरे तू कुठे गायब झाला, मी तुझ्या खुर्चीवर बसतो आणि काय गोंधळ झाला माहितीये, मला घेऊन विदूषक आकाशापर्यंत उंच उडाला. मारिया मावशी म्हणाली, तू त्याच्या खुर्चीत का बसलास. त्यांनी स्वतःच मला सांगितलं की खुर्ची बदल, इथून छान दिसेल म्हणून, म्हणून मी तिथे बसलो. मारिया मावशी म्हणाली, अच्छा, सगळं समजलं मला, थांब. काय रे तोल्या, थांब, मी सर्कशीच्या डायरेक्टरला भेटते आणि तुझं काम काढायला सांगते. मुलगा म्हणाला, मारिया मावशी असं नका करू ना, मला एकदम माफ कराल. दबक्या आवाजात मारिया मावशी म्हणाली, अरे तुला शरम कशी वाटली नाही, तू सर्कशी मधला मुलगा आहेस, तुला सराव केलेला आहे. स्वतःच्या जागी परक्या माणसाला कसं काय बसवतोस तू. ते मेला असता म्हणजे पडून, त्यांनी सराव केला होता का. मावशी, मी म्हटलं, मावशी मावशी असू दे, मी सराव केला नसला तरी सर्कसवाल्यांपेक्षा मी अजिबात कमी नाही, माझं उड्डाण काही कमी नव्हतं. मुलगा म्हणाला, मस्त, अगदी शंकाच नाही रे, तुझी टोमॅटोची युक्ती तर खूपच मजेदार होती. आणि ती बासुंदी थपथप पडणारी, काय मजा आली, माझ्या हे डोक्यातच नाही आलं कधी. मंदा मावशी म्हणाली, पण तो विदूषक कोणाला बकुटीला मारतो, कोणालाही. हे काय आहे, थांब थांब. आता खेळाच्या ऐन मध्यावर सगळे होते. नेहमीप्रमाणे ठराविक जागेवर मुलाला ते उचलायला गेले आणि त्या ठिकाणी तो जो सर्कशीतला मुलगा होता त्याच्याऐवजी तू सापडलास, म्हणून तुला उचलल्या गेलं माहितीये. आणि कपडे सुद्धा दोघांचे युनिफॉर्मचे होते, त्यामुळे लक्षात आलं नसेल विदूषकाच्या. मारिया मावशीनी मला हे सगळं समजावून सांगितलं. तरीही मंदा मावशी म्हणाली, तरी पण त्या विदूषकांनी नीट बघायला हवं होतं की नाही. उंदीर उचलून नेतात तसं उचलून नेलं बिचाऱ्या पोराला.
मी म्हणालो पुरे आपण निघायचे ना, मला काही झालं नाही, मी छान सर्कशीवाल्यांपेक्षा अजिबात कमी नाही. तोल्या म्हणाला, ऐक, रविवारी 2 वाजण्याच्या सुमारास ये, माझा पाहुणा म्हणून. मी तिकीट खिडकीपाशी तुझी वाट पाहीन, आपण दोस्त होऊया, चालेल? म्हणाल, ठीक आहे चालेल, त्यात काय, येईल मी पुन्हा पूर्ण सर्कस बघायला.